मुरबाडच्या जांभुर्डे गावात सरपंचाच्या पत्नीने उपसरपंचाच्या वडिलांची डोक्यात कुऱ्हाडीनं वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे। गावातील ठेकेदारीच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे। यावेळी मुरबाड पोलिसांनी सरपंच आणि तिच्या पतीसह एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। मुरबाडच्या जांभुर्डे ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली भोपी यांचे पती प्रकाश भोपी आणि उपसरपंच सचिन बिराडे हे दोघे गावात ठेकेदारी करतात। सचिन बिराडे यांनी गावातील ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेवर ब्लॉक बसवण्याचं काम घेतलं होतं। हा रस्ता प्रकाश भोपी यांच्या घरासमोरून जात असल्यानं प्रकाश भोपी यांनी सचिन बिराडे यांना हे काम करू नको असं म्हणत वाद घातला होता। त्यावेळी सचिन बिराडे यांचे वडील भालचंद्र बिराडे यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता। मात्र भोपी यांनी हा राग मनात धरून शनिवारी सकाळी 10:30 वाजता जांभुर्डे गावातील बस स्टँड जवळ भालचंद्र बिराडे यांचा पाठलाग करत त्यांच्या मोटरसायकलला रिक्षा आडवी लावली आणि भालचंद्र बिराडे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीनं वार केले। यात भालचंद्र यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी मुरबाड पोलिसांनी सरपंच वैशाली भोपी, त्यांचे पती प्रकाश भोपी, गणेश भोपी, तुकाराम भोपी आणि आदर्श भोपी या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी एकाला ताब्यात घेतला असून इतर आरोपी अजूनही फरार आहेत। या प्रकरणी मुरबाड पोलीस अधिक तपास करतायत। एकमत न्यूज, मुरबाड। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा। यूट्यूबवर सबस्क्राइब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। बातमी म्हणजेच एकमत न्यूज।